कलाकार तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल। मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार। असं म्हणतात मुलांमध्ये नाट्यसंस्कार हे बालवयापासूनच होतात, म्हणून आम्ही दरवर्षी परभणीमध्ये नाटक बिटक आणि सिनेमा हे शिबिर घेत असतो। दरवर्षीप्रमाणे आम्हाला याही वर्षी तेवढाच प्रतिसाद मिळाला आणि या मुलांना शिकवता शिकवता आम्हालाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं। माया म्हणाली, कोण आहे? मायाने पाहते तर पेटी। माया पेटी उघडायचा प्रयत्न करते, पण पेटी उघडत नाही। या वर्कशॉपमध्ये येऊन मला खूप छान वाटलं। इथे रवी सर आणि अतुल सर शिकवतात, ते दोघेही सर खूप चांगले आहेत। खूप चांगलं वाटलं, कारण की अतुल सरनी माझ्या शरीरातला जो कलाकार आहे तो बाहेर काढला। मी खूप बोलका झालो। मी याच्या पुढे कोणत्याही इव्हेंट्समध्ये भाग घेतलेला नाही आणि भाषण केलं नाही, पण सरांच्या हेल्पमुळे मी आज घडतो। मी शाळेत कुठं पण जातो तर अगोदर माझा हात वर असतो की मी या भाषणामध्ये भाग घेईन किंवा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप काही। मी फक्त सरांमुळेच घडलो आणि रवी सर आणि अतुल सरांनी खूप मदतसुद्धा केली आहे आम्हाला। माझ्या अंगातला जो कलाकार आहे त्याला बाहेर काढण्यासाठी मी एवढं गॅरंटीने सांगू शकतो, जर या पुढच्या जर वर्कशॉपमध्ये जर कोणी येईल तर ते बदलून जाईल, हे पूर्ण गॅरंटीने सांगू शकतो। वर्कशॉपच्या पहिल्या दिवशी न बोलणारी मुलंही आता हळूहळू बोलकी होऊ लागली। वर्कशॉपचा आज 6वा दिवस आणि आज मुलं खूपच धिंगाणा करत आहेत, नाचत आहेत, गात आहेत। बघायचंय बघा। वर्कशॉपवर आल्यावर मला खूप छान वाटलं। इथे नवीन नवीन गोष्टी पण शिकवतात। नाटक बिटक आणि सिनेमा ही कार्यशाळा आम्ही मागच्या 3 वर्षापासून घेतो आहे। हे सध्या 3रं सीझन आहे आणि लहान मुलांना नाटक आणि सिनेमाची गोडी लागावी या उद्देशानं या कार्यशाळेचं आम्ही आयोजन करत असतो आणि त्यासाठी वेगवेगळे थिएटर गेम्स, थिएटर ॲक्टिव्हिटीज आणि शिवाय सिनेमासुद्धा मुलांसोबत पाहत असतो। आणि आज या कार्यशाळेचा समारोप आहे आणि मुलांनी खूप एन्जॉय केलेलं आहे या 10 दिवसामध्ये, त्यांना खूप मजा आलेली आहे। तर आता आपण समारोपाकडे वळूया। नाटक बिटक आणि
तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं नाटक बिटक आणि सिनेमाचं वर्कशॉप आज संपलेलं आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बघत राहा आणि लाईक करा, कारण मी अजून नवीन नवीन कन्सेप्ट आणि नवीन नवीन क्रिएटिव्ह असे कंटेंट घेऊन येणार आहे. त्यामुळे बघत राहा.